नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 4-5 दिवसात म्हणजे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून ज्या काय राजकीय घडामोडी बघतोय, ऐकतोय आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय, त्यातून जे नवे नवे पैलू माझ्या समोर येतात ते तुमच्या समोर मांडतोय. आणि त्यातला एक पैलू हा शरद पवार यांच्याविषयी आहे. कारण जे काही निकाल विधानसभेचे लागलेत त्यामध्ये शरद पवार यांचा पक्ष हा सगळ्यात छोटा पक्ष ठरलाय. आणि शरद पवारांच्या पक्षात झालेली ही घसरण ही ऐतिहासिक आहे. आजपर्यंत अवघे 10 आमदारांचा नेता, इतकी नगण्य ताकद शरद पवारांची कधी दिसली नव्हती, कधीही दिसली नव्हती. खुद्द सुप्रियाताई ज्या उठसूट देवेंद्र फडणवीसांना 19 पासून 22 पर्यंत 2.5 वर्ष अकेला देवेंद्र क्या करेगा, अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणून काय काय टिंगल टवाळी करत होत्या, त्या सुप्रियाताई ह्या विधानसभेचे निकाल लागल्यापासून जवळपास गायब झालेल्या होत्या. त्या 2-2.5 दिवसानंतर बाहेर आल्या आणि पांडित्य सांगायला लागल्या. अमुक झालं तर काय, तमुक झालं तर काय, वगैरे 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 वगैरे. शरद पवार सुद्धा जवळजवळ 24 तास निकालाविषयी व्यक्त झाले नव्हते, प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण नंतर त्यांनी निमूटपणे पराभव स्वीकारला. आणि एकदा पराभव स्वीकारून झाल्यानंतर आपण थांबणार नाही, आपण काम करत राहणार आणि संघर्ष करत राहणार वगैरे वगैरे नेहमीचे डायलॉग मारले. आणि आणखी 24 तास उलटल्यानंतर शरद पवार हे ईव्हीएमच्या विषयाकडे वळले. ईव्हीएमच्या विषयाकडे वळले. आणि हे शरद पवारांचं तंत्र नवीन नाहीये. मला आठवतं त्याप्रमाणे 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 303 जागा मिळाल्यानंतर शरद पवारांनी अशीच उडाणटप्पू विधानं केलेली होती की लोक म्हणतात की ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे. जेव्हा शरद पवारांना एक बेजबाबदार विधान करायचं असतं आणि कुठलाही पुरावा न देता निरर्थक पण संशयास्पद विधानं करायची असतात, तेव्हा लोक म्हणतात कोणी भेटलं होतं, त्यांनी सांगितलं वगैरे 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 असली विधानं शरद पवार करतात. आणि त्यामुळे ईव्हीएम विषयी शरद पवारांनी संशय व्यक्त करणं ही गोष्ट नवी नव्हती. पण तो शुद्ध मानभावीपणा होता, शहाजोगपणा होता. याचं कारण शरद पवारांच्या असल्या वक्तव्यामुळेच राज ठाकरे यांच्यासारखा एक तरुण नेता ईव्हीएमच्या विरोधात कंबर कसून शड्डू ठोकून उभा राहिला होता. अगदी निवडणूक आयोगापर्यंत जाऊन राज ठाकरे यांनी आपली तक्रार नोंदवली होती. वेगवेगळे विरोधी पक्ष म्हणजे भाजप विरोधी पक्ष यांच्या सकट राज ठाकरे यांनी मुंबईच्या पत्रकार संघाच्या हॉलमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन निवडणुका ह्या कागदी मतपत्रिकेवर व्हाव्यात, ईव्हीएम बॅन झाली पाहिजे अशी भूमिका ठामपणे मांडलेली होती. तेवढ्यावर न थांबता ते दिल्लीला गेले, निवडणूक आयुक्तांना भेटले, तिथे आपली तक्रार दिली वगैरे वगैरे. पण नंतरच्या काळात काय झालं, ज्या सगळ्या भाजप विरोधी पक्षांना एकत्र करून राज ठाकरे यांनी भूमिका मांडली होती, त्याच्यावर राज ठाकरे एकटेच लढत होते, बाकी सगळे हळूहळू पांगले आणि आपापल्या निवडणुकांकडे वळले. विधानसभा निवडणूक आली तेव्हा राज ठाकरेंनी परत त्या ईव्हीएम वर भूमिका मांडली. तेव्हा अर्थातच त्यांची अपेक्षा असेल की या ईव्हीएम प्रकरणामध्ये शरद पवारांसारखा दांडगा नेता आपल्या पाठीशी उभा राहिला तर त्याला वजन येईल. म्हणून राज ठाकरे यांनी एक भूमिका मांडली होती की जोपर्यंत निवडणूक आयोग ईव्हीएम रद्द करून कागदी मतपत्रिकेवर म्हणजे बॅलटवर मतदान घेत नाही तोपर्यंत निवडणुकीवर सगळ्या राजकीय पक्षांनी बहिष्कार घालावा. निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवल्याशिवाय
काही होणार नाही असं म्हटलं होतं. त्याचा आधार घेऊन शरद पवारांनी बरोबर राज ठाकरे यांचा पत्ता 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कापून टाकला. लोकसभेमध्ये राज ठाकरेंचा वापर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी करून घेतला होता. पण विधानसभेची निवडणूक आली तेव्हा राज ठाकरेंची मनसे ही महाआघाडीमध्ये जाईल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत जाईल आणि आघाडी सुद्धा राज ठाकरेंना सामावून घेत निदान एक काय म्हणतात त्याला 5-6 जागा तरी त्यांना देईल ही अपेक्षा होती. पण शरद पवार ते शरद पवार, त्यांनी कुठलाही प्रयास केला नाही की राज ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत सामावून घेतलं जाईल. आणि जसजशी निवडणूक जवळ येत गेली, जसजसं निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं, तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की राज ठाकरे आणि मनसेला तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत सामावून घेणार का, त्यांच्यासाठी जागा सोडणार का. तेव्हा शरद पवारांनी जे हात झटकले होते ती सगळी माध्यमं आज विसरून गेली असेल, भाऊ सोरसेकर विसरत नाही. शरद पवार म्हणाले होते की राज ठाकरेंची आणि आमची निवडणुकीविषयीची भूमिका वेगळी आहे. राज ठाकरे म्हणतात की जोपर्यंत बॅलेट पेपर म्हणजे कागदावर मतदान होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, ही त्यांची भूमिका आहे, हा त्यांचा आग्रह आहे. आणि आम्ही राजकीय पक्ष आहोत, आम्हाला निवडणुका लढवल्याच पाहिजेत, नाहीतर आमच्या मान्यता रद्द होतील वगैरे वगैरे करून राज ठाकरेंना खड्यासारखं बाजूला करून शरद पवार मोकळे झाले होते. तेव्हा शरद पवार यांना असं काय असतं तेव्हा ते तो बोलला हा बोलला लोक म्हणतात असं झटकतात आणि ज्याचा उपयोग संपतो तेव्हा त्याला खड्यासारखे बाजूला करतात. आणि हे झालं राज ठाकरेंचं. पण उद्धव ठाकरेंचं काय, उद्धव ठाकरेंचं काय, उद्धव ठाकरे यांना त्याच 2019च्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुतीला कौल मिळाला असताना शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची लालूच दाखवून युतीतून फोडलं आणि त्यांचे 56 आमदार आपल्या बाजूला आणले, सोनिया गांधींना पटवलं आणि महाविकास आघाडी नावाचा एक खेळ खंडोबा उभा केला. तो खेळ खंडोबा होता हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आमच्यासारखे पत्रकार. पण शरद पवार उद्धव ठाकरे किती महान नेते आहेत याची वर्णनं नित्यनेमाने करत होते. मात्र 2.5 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं, त्यांच्या आमदारांनी बंड केलं आणि सरकार कोसळल्यानंतर आणखीन एक साधारण काही महिन्यांचा काळ गेला आणि शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्राची दुसरी सुधारित विस्तारित आवृत्ती प्रसिद्ध केली होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये त्या विस्तारित दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं. त्यासाठी एका वाहिनीचा आणि एका वृत्तपत्राचा संपादक सुद्धा पवारांचं गुणगान करायला अगत्याने हजर राहिले होते. आठवतं तुम्हाला. त्या आवृत्तीनंतर काय त्या प्रकाशनानंतर तमाशा झाला हा विषय बाजूला ठेवा. शरद पवारांनी परत एक नाटक केलं, आता मी राजकारणातून निवृत्त होतो, निवडणुकीतून निवृत्त होतो वगैरे वगैरे वगैरे. तो विषय सोडून द्या. पण त्या आवृत्तीमध्ये शरद पवारांनी नेमका काय मजकूर लिहिलाय याला महत्व आहे. त्यामध्ये आपण जो महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि उद्धव ठाकरे यासारख्या अत्यंत कुशल बुद्धीच्या कुशल प्रशासकाच्या नेतृत्वाखाली एक सरकार बनवलं, तो मुख्यमंत्रीच किती निरुपयोगी निष्क्रिय त्याचं वर्णन आपल्या आत्मचरित्रात लिहून टाकलं होतं. लोक माझे संगाती हे फार पूर्वी शरद पवारांनी आपलं एक राजकीय आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे. त्याच आत्मचरित्राची एक सुधारित आणि विस्तारित आवृत्ती शरद पवारांनी 2023 मध्ये मला वाटते प्रकाशित केली. आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर भारतीय जनता पक्ष किंवा जे जे कोणी उद्धव ठाकरेंचे विरोधक आहेत
महाविकास आघाडीचे विरोधक आहेत, आमच्यासारखे टीकाकार आहेत, हे सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारवर जे कोरडे ओढत होते, टीका करत होते, त्याचंच शब्दांकन करून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व आपल्या या विस्तारित आत्मचरित्रामध्ये लिहिलं की 2.5 वर्षाच्या काळात मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री फक्त 2च दिवस जातो हे आम्हाला अनाकलनीय आहे किंवा पटणारं नाही असं म्हणत आपण जो मुख्यमंत्री केला तो अत्यंत निरुपयोगी आणि निकामी होता याची कबुली देऊन टाकली. तेव्हा शरद पवार म्हणजे काय, तर पवार या नावात थोडी अक्षराची बदल केली तर पवार म्हणजेच वापर. पवार म्हणजे वापर आणि फेकून दे. जे लोक विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंच्या बाबतीत केलेलं होतं तेच निवडणुकीच्या निकालानंतर 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना वापरून त्यानंतर जवळपास फेकून दिलं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून कसे नाकर्ते आहेत याची साक्ष ग्रथित करून ठेवली. आणि म्हणून मला असा विचार डोक्यात आला की आता लोकसभेत चांगलं यश आणि विधानसभेमध्ये दणदणीत अपयश मिळाल्यानंतर शरद पवार आपल्या त्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा नवीन विस्तार करणार का? कारण या अवघ्या 5 वर्षामध्ये नव्हे तर गेल्या 2.5 वर्षामध्ये शरद पवारांच्या आयुष्यामध्ये 2 विचित्र चढ उतार येऊन गेलेले. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवताना शरद पवारांनी 3 पक्षांपैकी सगळ्यात कमी जागा लढवल्या, 10 जागा लढवल्या आणि त्यातल्या 8 निवडून आणल्या. आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातला सर्वाधिक स्ट्राईक रेट कोणाचा, तर शरद पवारांचं. काय कोड कौतुक आणि महिमा मंडन झालं. त्यात शरद पवारांना अवघ्या 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये आयुष्यातली अत्यंत लज्जास्पद अशी अपयशी परिस्थिती समोर आलेली आहे. कारण जवळजवळ 80 पेक्षा अधिक जागा शरद पवारांनी विधानसभेच्या यावेळेला लढवल्या आणि त्यांचा जो स्टँडर्ड आकडा आहे 40 ते 50च्या घरात, त्याच्यात जवळपास सुद्धा शरद पवार फिरकू शकत नाहीत असा आकडा त्यांच्या आमदारांचा झालेला आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सर्वात मोठा म्हणजे 20 आमदारांचा पक्ष झाले. काँग्रेस दुसऱ्या नंबरचा म्हणजे 16 आमदारांचा पक्ष झाला आणि 85 का 80 उमेदवार उभे करून शरद पवारांची गाडी 10 वर येऊन अडकलेली आहे. शरद पवारांच्या आयुष्यात इतका लज्जास्पद पराभव त्यांचा कधीही झाला नव्हता. अर्थात त्यांनी फुशारक्या माराव्यात. शरद पवार नेहमीच फुशारक्या मारत आले की हा माणूस कधी थांबायचा नाही, हा गडी कधी थांबायचा नाही. नाहीच थांबणार आहे. कारण परिणामांची पर्वा नसलेला माणूस हा कधीही थांबत नसतो. कितीही दुष्परिणाम सामोरे येवोत तो त्या चुका परत करत राहतो. आणि पवारांच्या राजकीय आयुष्याकडे तुम्ही बारकाईने बघितलं तर पवार जुन्या चुका कबूल करतात आणि नव्या चुकांना सुरुवात करतात. आणि म्हणून माझ्या डोक्यात असा विचार आला की आता या लोकसभेतल्या अप्रतिम यश आणि विधानसभेतलं अनपेक्षित आणि अनाकलनीय अपयश याचं वर्णन शरद पवार करतील तर ते कुठे करतील, आणि ते करण्याची जागा म्हणजे त्यांचं आत्मचरित्र असू शकतं. कारण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये आपण जी घोडचूक केली त्याची कबुली जर शरद पवारांनी आपल्या विस्तारित आत्मचरित्रातून दिली असेल तर मग या विधानसभा निवडणुकीत इतके सगळे उटपटांग गोष्टी केल्यानंतरही आपल्या पदरी इतकं लज्जास्पद अपयश का आलं याचं विश्लेषण खुद्द शरद पवारांनीच आपल्या आत्मचरित्रात केलं पाहिजे. फक्त त्या आत्मचरित्राचं नाव त्यांना बदलावं लागेल. कारण परिस्थिती अशी आहे की उरला कोण माझ्या संगाती, लोक माझे सांगाती असं जे त्यांच्या आत्मचरित्राचं मूळ नाव आहे त्यात थोडा बदल करून एक नवीन आत्मचरित्र शरद पवारांनी लिहावं
कारण या 50-60 वर्षाच्या वाटचालीमध्ये कुठले लोक बरोबर राहिले ते शोधत भिंग घेऊन बसलात तर जवळजवळ फक्त लेख माझ्या सांगाती एवढं सोडून बाकी कोण सांगाती राहिले. असाच प्रश्न आज आत्मचरित्र लिहायचं तर शरद पवारांसमोर पडलेला असेल. कारण कुठून कुठून गोळा करून आणले. काँग्रेस आपला शरद पवार आणि त्यांच्या बारामती आणि पुण्यातल्या राजकारणाला कंटाळून काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेले इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांनाही वाजत गाजत शरद पवारांनी आपल्या तुतारीच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आणलं होतं. तिकडे कागलमध्ये आपलेच कायमचे विश्वासू हसन मुश्रीफ यांचा पराभव करण्यासाठी त्यांचे पारंपरिक विरोधक समरसिंग घाटगे यांना सुद्धा आपल्या पक्षात आणलं होतं. असे अनेक आजवरच्या आपल्या विश्वासूंच्या विरोधामध्ये दीर्घकाळ राजकारण केलेले तिथले जे स्थानिक नेते होते त्यांना उसनमारी करून आपल्या पक्षात आणलं आणि पत्रकारांकडून पवारांनी गेम केला, पवारांनी गेम केला, पवारांनी धक्का दिला असल्या आरत्या ओवाळून घेतल्या. पण जवळजवळ ते सगळेच्या सगळे भुई सपाट झालेले. बिचारा हर्षवर्धन पाटलांची अवस्था तर जळगावच्या एकनाथराव खडसेंसारखी झालेली आहे. खडसे मंत्रीपद मिळावं म्हणून शरद पवारांच्या पक्षात गेले आणि आमदार होत होतच 8 महिने 10 महिने गेले आणि आमदार झाले त्याच दिवशी शरद पवारांनी बनवलेलं सरकार कोसळलं आणि शरद पवारांकडून मिळणारं मंत्रीपद बघता बघता डोळ्यासमोरून अंतर्धान पावलं. तीच गोष्ट काहीशी आपण समरसिंग घाटगेंबद्दल बोलू शकतो किंवा इतर जे काय 85 मधले पडलेले आहेत त्यापैकी अनेकांबद्दल बोलू शकतो. मला वाटतं ह्याचं विश्लेषण आमच्यासारखा कोणी पत्रकार संपादक करण्यापेक्षा खुद्द शरद पवार प्रतिबिंब करू शकते. ज्या प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री केलं आणि तो कसा नाकर्ता मुख्यमंत्री होता या दोन्ही गोष्टी आपल्या विस्तारित आत्मचरित्रामध्ये सांगितल्या. तशाच त्यांनी आपल्या नव्या आत्मचरित्रात सांगाव्यात. मात्र नव्या आत्मचरित्राचं किंवा आवृत्तीचं नाव बदलून कोण उरला माझ्या सांगाती असं त्याचं नाव ठेवावं. कारण तीच परिस्थिती आता आहे. आयुष्यभर जी माणसं त्यांच्या बरोबर राहिली अगदी कुटुंबातली अजितदादांसारखी असतील ती त्यांना सोडून गेली आहेत. हसन मुश्रीफ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, अजितदादा किंवा जे कोणी आहेत वळसे पाटील वगैरे 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 जवळजवळ सगळेच्या सगळे शरद पवारांचे दीर्घकालीन सहकारी एक एक करून त्यांना सोडून गेलेत. आणि आता तर काही असे ना ते घेऊन गेले तरी आपल्याकडे अजूनही 10-12 आमदार आहेत असं शरद पवार सांगायचे. तुम्हाला आठवतं अजितदादा बाहेर पडले त्यानंतर शरद पवारांनी काय सांगितलं, ही परिस्थिती माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वी दोनदा मला 40-50 आमदार सोडून गेले आणि अवघे 2 आमदार माझ्याकडे उरले होते. त्यातूनही मी पक्ष नव्याने उभा केला हे सांगत होते आत्मविश्वासाने. आज परिस्थिती अशी आहे की 8 आमदार खासदार निवडून आले असतील पण विधानसभेमध्ये शरद पवारांना जे काही 14 आमदार का 12 आमदार उरले होते तेवढंही संख्याबळ टिकवता आलेलं नाही. शरद पवारांचे आज निवडून आलेले आमदार अवघे 10 आहे. आणि म्हणून तो प्रश्न येतो की उरला कोण सांगाती. साहेबांच्या संगत किंवा संगतीला आता उरलाय कोण. आज आमदार उरलेले नाहीत. जे पडलेले आहेत ते किती काळ टिकतील याची गॅरंटी नाही. कारण शेवटी राजकारणामध्ये काहीतरी मिळेल या अपेक्षेनेच माणसं आलेली असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करेपर्यंत साहेबांबरोबर राहायचं हा खाक्या असतो आणि तो साहेबांनीच शिकवलेला आहे. जितकं जितकं ज्याच्याकडून मिळेल ते घ्यायचं आणि मग पुढल्या दारात जायचं. ही शरद पवारांची राजनीती राहिलेली असेल तर आता या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची जी बैठक त्यांनी घेतली ती बैठक आणखी 6 महिन्यानंतर घेतली तर त्यांच्या त्या बैठकीला किती आणि कोण जण शिल्लक राहतील आणि उरतील हा प्रश्न आहे.
पुढच्या विधानसभा निवडणुका येईपर्यंत किंवा लोकसभा निवडणुका येईपर्यंत शरद पवारांबरोबर उरला कोण असा प्रश्न हळूहळू करत त्यांच्याच लाडक्या पत्रकारांनाही विचारावा लागणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याचं विवरण आमच्यासारख्या तटस्थ आणि त्रयस्थ माणसाने करण्यापेक्षा खुद्द शरद पवारांनी आपलं आत्मचरित्र आत्मपरीक्षण करून लिहिलं तर ते अधिक चटकदार आणि इतिहासाचे प्रामाणिक असू शकेल. आणि म्हणून मी म्हटलं की लोक माझे संगाती हे जुनं नाव आता थोडं बदलावं आणि तिसऱ्या आवृत्तीला उरला कोण माझ्या संगाती किंवा कोण उरला माझ्या संगाती अशा स्वरूपाचं ते लिहावं. कारण एक गोष्ट होती की लोकसभा निवडणुकीतल्या अजितदादांच्या लज्जास्पद पराभवानंतर आणि प्रदर्शनानंतर आणि पत्नीच्या पराभवानंतर विधानसभेत दणका बसला तर अजितदादा परत काकांच्या वळचणीला जातील असं सगळ्यांना वाटत होतं. पण जे विधानसभेचे निकाल आले आणि ज्या प्रकारे भाजपने आणि संघासकट अमित शहा नरेंद्र मोदींनी अजितदादांना सांभाळून घेत त्यांच्या पायावर त्यांचा पक्ष उभा करून देण्यासाठी मेहनत घेऊन यश मिळवून दिले, त्यानंतर काकांची आता आपल्याला गरज नाही या निष्कर्षाप्रत अजितदादा आले तर नवल नाही. आणि पुढल्या काळामध्ये सत्तेवर जर अजितदादा असतील तर शरद पवारांकडे जे कोणी उरले सुरले आहेत, नव्याने आलेले 10 आमदार आहेत किंवा लोकसभेतले जे 10 खासदार असतील 8 खासदार असतील त्यापैकी किती शिल्लक राहतील हा प्रश्न आहे. आणि म्हणून नव्या आत्मचरित्राचं नाव कोण उरला माझ्या संगाती असं करायला हरकत नाही. मित्रांनो, आता इथेच सांगतो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.